अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं, श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि एकच जल्लोष राम भक्तांनी केला। हा आनंद अजूनही महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय। माघी गणेशोत्सवाच्या निमित्त मुंबईमध्ये भव्य दिव्य राम मंदिर उभारले गेले। मी सध्या आहे कांदिवलीमध्ये। कांदिवलीच्या इच्छापूर्तीचं हे 13 वर्ष आहे आणि यंदाच्या वर्षी आपण पाहतोय अगदी हुबेहूब राम मंदिर जे आहे, अयोध्येमध्ये ज्या पद्धतीने राम मंदिर उभारले गेले त्या पद्धतीने राम मंदिर जे आहे ते उभारण्याचा प्रयत्न जो आहे तो मंडळाने केलेला आहे। प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या कलेतून हे संपूर्ण राम मंदिर जे आहे ते साकारले गेलेले आपण पाहतो। अगदी कोरीव काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि तितकीच रेखीव अशी गणपतीची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। मूर्तिकार रतन आंबेडकर यांनी ही मूर्ती साकारलेली आहे। अतिशय सुंदर देखणी अशी मूर्ती आहे आणि हिचा सभामंडप बघितला तर हुबेहूब ज्या पद्धतीने राम मंदिरामधला सभामंडप आहे त्या पद्धतीने देवारा, गाभारा आणि सभामंडप देखील उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचबरोबर आपण जर बघितलं तर जो कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश आहे तो त्यांच्या सामाजिक भानासाठी देखील ओळखला जातो। 10 दिवस विविध कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी होत असतात आणि त्याचबरोबर विविध शिबिरं असतील, महिलांसाठीचे कार्यक्रम असतील आणि मुख्यतः इथला देखावा हे सगळंच एक आकर्षणाचं स्थान असतं। माझ्याबरोबर बोलण्यासाठी अध्यक्ष शेखर शेरे आहेत। 13वं वर्ष गेल्या वर्षीचा संकल्प पूर्ती झालेला आहे। रामाचं मंदिर अयोध्येत उभं राहिलं आणि तुम्ही इथे राम मंदिर उभं केले, कसं पाहताय? सर्वप्रथम मी तुमच्या एबीपी माझाचे आभार मानतो। तुम्ही आमच्या या राम मंदिराची नोंद घेतली। गेल्यावेळी पण आपण सांगितलं होतं की राम मंदिर 2024ला त्याचं लोकार्पण आहे, पण तेच आपल्याला दाखवायचं आहे। तर आम्ही एक जे आपले कला दिग्दर्शक अमनदादा विधाते आहेत त्यांच्या संकल्पनेतून एक छोटीशी आपण एक प्रयत्न केला आहे की लोकांना अयोध्येमध्ये लोक लवकर पोहोचू शकत नाहीत, तर ते लोकांना इथे थोडंसं आल्यासारखं असं वाटेल म्हणून आम्ही एक छोटा एक प्रयत्न केला आहे। ज्या पद्धतीने राम मंदिर उभारलेलं आहे त्याच पद्धतीने तुमचे सामाजिक उपक्रम देखील तितकेच प्रसिद्ध असतात, वेगवेगळे नवनवीन उपक्रम करतात। यंदाच्या वर्षी काय? यंदा आम्ही असं स्पेशल सांगायला गेलं तर आपण उत्सव साजरा करत असताना सामाजिक आपुलकी लोकांपर्यंत कसं आपल्याला समाजामध्ये पोहोचता येईल आणि म्हणजे त्याच्यामध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड असेल, परत ह्यावेळी आपण एक नवीन उपक्रम केला आहे। ज्या जुन्या सायकली मोठ्या बिल्डिंगमध्ये पडलेल्या असतात, ज्या त्या कोण वापरत नाही, तर त्या तुम्ही आम्हाला द्या आणि त्या आपण त्या चांगल्या व्यवस्थित रिपेअरिंग करून आपण पालघरमध्ये वगैरे आदिवासी पाड्यात जाऊन आपण त्या तिथे जाऊन आपण डोनेट करणार आहोत। सामाजिक उपक्रम झाले, मात्र या राम मंदिर जे आहे ते उभारणीमध्ये तुमचा संकल्प होताच। किती लोक या यंदाच्या वर्षी आतापर्यंत येऊन गेलेले आहेत, किती मान्यवर? जवळजवळ आतापर्यंत आज आपला एक 7-8वा काहीतरी दिवस आहे। या 8 दिवसामध्ये जवळजवळ आतापर्यंत 35 ते 40 हजार लोकांनी येऊन दर्शन घेतलं। खरं सांगायला गेलं तर म्हणजे आम्हाला पण देखील नव्हतं वाटलं की एवढी लोक येतील, पण आम्हाला खूप बरं वाटतंय की बाबा आपण जी गोष्ट केली आहे, जे दाखवण्याचा आपण प्रयत्न छोटासा केला आहे, त्याच्यामध्ये विभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे। लोकांना जवळ दर्शन घ्यायला राम मंदिर तर आहेच, पण माघी गणपती निमित्त लोक इकडे पोहोचतात आणि दर्शन घेतात। धन्यवाद। शेखर शेरे होते माझ्याबरोबर, कांदिवलीच्या इच्छापूर्तीचे अध्यक्ष आहेत। आणि आपण बघितलं तर या राम मंदिराला पाहण्यासाठी मुंबईच्या विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या ठिकाणी येत आहेत, राम भक्त या ठिकाणी येत आहेत आणि कांदिवलीचा इच्छापूर्तीचा गणेश यावर्षी या राम मंदिरात विराजमान होतोय आणि एक संकल्प जो आहे तो देखील पूर्ण झाला आहे आणि तो संकल्प पूर्तीचा या ठिकाणी हे राम मंदिर उभारले गेलेलं आहे। कॅमेरा पर्सन हेमंत कदमसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।